जर तुम्हाला बर्गर खायला आवडत असेल तर तुम्ही माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला ती नक्कीच आवडेल। वेगळ्याच पद्धतीने आज आपण बर्गर बनवणार आहोत। तर इथे एका पॅन मध्ये मी 2 चमचे बटर घेतला आहे। बटर चांगलं मेल्ट करून घ्यायचं आहे। बटर मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊया। कांदा चांगला ट्रान्सफर होईपर्यंत सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला सोनेरी रंगावर परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये लसूण घालून घेऊया। साधारण 2-1 मिनिटं लसूण कांद्याबरोबर चांगली परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण शिमला मिरची घालून घेऊया आणि ती सुद्धा कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची आहे। शिमला मिरची मिनिटभर चांगली परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया, त्यामुळे काय होईल की टोमॅटो लवकर शिजायला मदत होईल। आता आपल्याला या सर्व भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी आपण त्याला झाकण लावून 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया। साधारण 3-1 मिनिटं भाज्या चांगल्या शिजवून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये थोडे मसाले घालून घेऊया। तर इथे मी थोडीशी हळद घालून घेतली आहे, थोडी लाल मिरचीची पावडर, गरम मसाला, धने जिरे पावडर, थोडासा टोमॅटो केचप आणि थोडा शेजवान सॉस घालून घेतला आहे। तर ह्या सॉसमुळेच आपल्या भाजीला चांगली टेस्ट येणार आहे। हे सर्व जिन्नस चांगले एकजीव करून ते परतून घेऊया। सर्व जिन्नस चांगले एकजीव करून झाल्यानंतर इथे मी पनीरचे छोटे छोटे क्यूब्स करून घेतले आहेत। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पनीर किसूनही घेऊ शकता। इथे आता झाकण लावून 2 ते 3 मिनिटं आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे। तर साधारण 3-1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी चांगली शिजली आहे। आता आपण ह्यामध्ये प्रोसेस चीज घालून घेऊया। प्रोसेस चीज घालून आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे। ह्या स्टेजला हवा असल्यास गॅस बंद करा, कारण आपलं मिश्रण आता चांगलं एकदम चीजी झालं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं बर्गर मधलं कसं मस्त चीजी असं मिश्रण तयार झालं आहे। आता आपण बर्गरची तयारी करू। तर इथे मी बर्गर बन कट करून घेतला आहे। आता आपण बनवलेलं चीजी मिश्रण ह्यामध्ये घालून घेऊया। तुम्हाला जितकं हवं असेल तितकं तुम्ही घालू शकता। इथे मी तवा गरम करून घेतला आहे, त्यामध्ये थोडेसे बटर घालून घेतला आहे। बटर विरघळल्यानंतर त्यामध्ये आपण लाल मिरचीची पावडर घालून घेऊया, थोडंसं टोमॅटो केचप घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। आता हे सर्व जिन्नस चांगले एकजीव केल्यानंतर अशा प्रकारे तव्यावर पसरून घ्यायचे आहेत आणि आपण बनवलेले जे बर्गर आहेत ते त्यामध्ये घालून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे बर्गर त्यामध्ये ठेवून घेऊया आणि दोन्ही बाजूने आलटून पालटून व्यवस्थित फ्राय करून घेऊया। दोन्ही बाजूनी आलटून पलटून बर्गर एकदम फ्राय करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता कसे मस्त आपले तवा बर्गर तयार झाले आहेत। लहान मुलं तर खूपच आवडीने खातील। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।